तर नमस्कार भावांनो, तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सीपी मुंबईचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, फायनल कट ऑफ याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण सारे कास्ट वाईज प्रकल्पग्रस्त, अजून भूकंपग्रस्त, अजून माजी सैनिक हर जे बी कास्ट असतील ना, त्याच्याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्टली तुम्हाला फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याचा अंदाज येऊन जाईल. कारण आपण परफेक्ट कट ऑफ तर लावू शकत नाही, पण आपण अंदाजे कट ऑफ जे लावत आहे ना, त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की याच्या आत बाहेर म्हणजे एक नंबर पुढे किंवा एक नंबर मागे याच्या आसपासही हा कट ऑफ लागेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओ तुमच्यासाठी काफी इम्पॉर्टंट असणार आहे. तर चलूया, स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. तर सर्वात प्रथम बघूया सीपी मुंबई कट ऑफ, जो की मेलसाठी आहे. सर्वात प्रथम बोलूया ओपनचा ना. तुम्हाला 130 प्लस तर मार्क असतील ओपनमधून, 130 प्लस. तर तुम्ही शुअर असाल की तुम्ही महाराष्ट्र पोलीस तुमचा मुंबईमध्ये सिलेक्शन हमखास हा होणार. 130 प्लस तुम्हाला मार्क असतील तर. आणि याच्या मागेही कट ऑफ जाऊ शकतो आणि याच्या पुढेही जाऊ शकतो, पण परफेक्टली आपण काढला आहेत ना, त्याने पेपर सोपा होता. आणि 130 हा नंबर तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. तसंच बघूया फिमेलसाठी. तर फिमेलसाठी 120 किंवा 122 फायनल, 120 किंवा 122 ओपन कॅटेगरीतून 120 किंवा 122पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघायला गेलो ओबीसी, तो ओबीसी 124 किंवा 126, ओबीसी 124 किंवा 126 मेलसाठी. आणि फिमेलसाठी बघायला गेलो तर 118 टू 116, 116 टू 118 दरम्यान हा फिमेलचा लागणार ओबीसीमधनं. नंतर बघूया एस सी तो 122 टू 124 हे जास्तच दाखवलेलं आहे मी, कारण 120 किंवा 122 दरम्यानच कट ऑफ लागू शकतो एस सीचा पण. कारण पेपर सोपा होता तरी पण मार्क मुलांना पडले नाही इतके, तरी सोपा असून सुद्धा. तरी बघत गेलो एस सी मुलींचा तो 112 ते 114 दरम्यान मुलींचा असणार. त्याच्यानंतर एस टी मेलसाठी 120, 122 दरम्यान हा कट ऑफ लागणार. याचे मागेही नंबर जाऊ शकतात एस टीचे. 118 टू 120 दरम्यानही लागू शकतो मेलसाठी. आणि फिमेलसाठी बघायला गेलो तो 110 टू 108, 108 ते 110 किंवा 112, जास्तीत जास्त एस टी महिला 112पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो फायनल. त्याच्यानंतर बोलायला गेलो तो ह्याच्यामधले पोरं जे असतात ना, ते काफी ज्यादा हुशार असतात, त्याच्यामुळे यांचा कट ऑफ हा हायच असतो दरवर्षी. ओपनच्या कॅटेगरीच्या 1-2 मार्क खालीच असतो. 128 किंवा 130 पण हे काढू शकतात, 128 किंवा 130पर्यंत. फिमेल 120 किंवा 118, फिमेल चे फिमेल 120 किंवा 118. त्याच्यानंतर NTB 126 किंवा 128, NTBचा 126 किंवा 128 मेलचा. आणि बघायला गेलो फिमेल तो 120 टू 122 फिमेल. NTB 126 किंवा 122 किंवा 124 या दरम्यान यांचा लागणार NTB आणि NTDचा. फिमेलचा पण 118 किंवा 120 किंवा 116 दरम्यान लागू शकतो. त्याच्यानंतर बघायला गेलो ACBC 126 किंवा 128 दरम्यानच लागणार. याच्यापेक्षा कमीची तुम्ही इच्छा धरू पण नका. 126, 128 तुमचा निकाल लागू शकतो ACBCचा रिझल्ट फायनल. आणि फिमेलचा बघायला गेलो तर फिमेल 120 किंवा 122 दरम्यान फिमेलचा असणार आहेत. त्याच्यानंतर EWSचा बघायला गेलो तर 126 किंवा 128 दरम्यान यायचा पण लागणार. याच्यामध्ये तुम्ही 1-2 मार्क कमी करू शकतात. 124 हा कन्फर्म नंबर आहे, पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 नंबर एक्स्ट्रा दाखवले आहे. कारण तुम्ही 2 नंबर एक्स्ट्रा असतील ना, तुम्हाला तितकाच तुमचा फायदा होणार आहे. नंतर EWSचा मेलचा झाला 124 किंवा 126 दरम्यान तो कन्फर्म लागणार. पण त्याच्यानंतर फिमेल 118 ते 120 दरम्यान फिमेलचा पण EWSमधून फायनल कट ऑफ हा लागू शकतो. त्याच्यानंतर बघूया आपण स्पोर्टमॅन ओपनमधनं मेल. सर्वात प्रथम 115 किंवा 116 लास्ट फायनल, 115 किंवा 116पर्यंत जाऊ शकतो स्पोर्टमॅनचा. त्याच्यानंतर फिमेल 98 किंवा 100 दरम्यान स्पोर्टमॅनमधनं ओपनमधलं. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त मेल 120 इतकं तर हमखास जाणार आहे, कारण पेपर सोपा होता. याच्यापेक्षा कमी होऊ शकते, 115ही होऊ शकतात. त्याच्यानंतर फिमेल 110 मी नंबर फायनल कट ऑफ लावतोय, पण इथं 100 पण येऊ शकते. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त मेलसाठी 118 इतकं तर हे असणारच. आणि फिमेलसाठी 108 किंवा 110 फायनल कट ऑफ असणार प्रकल्पग्रस्तासाठी. माजी सैनिकसाठी 110 किंवा 120 या दरम्यान, 110 ते 120 दरम्यान हा कट ऑफ फायनल माजी सैनिकांचा जाणार. कारण आपण मागच्या वर्षी बघितले आहे की माजी सैनिकांमध्ये पण खूप कॉम्पिटिशन वाढले आणि त्याचा पण
अभ्यासामध्ये आणि ग्राउंडमध्ये पण भरपूर मार्क मिळत आहेत. तर 110 ते 120मध्ये त्याचा पण नंबर जाऊ शकतात. फिमेलचं बघायला गेलो तर 110 टू 115 दरम्यान त्याचं पण लागणार. हे जास्त होतं, 1 मिनटं सॉरी. 108 टू 110, 110पर्यंत फिमेलचा जाऊ शकतो माजी सैनिकमधनं. नंतर पोलीस पाल्यचा हा कट ऑफ हा कमीच लागतो. तो 110 ते 108 टू 110 दरम्यान मेलचा लागणार. नंतर फिमेलचा 100च्या खाली पण येऊ शकतो, म्हणजे 100च्या खाली पण लागू शकतं फिमेलचा. त्याच्यानंतर होमगार्डचं बघायला गेलो तो 120 टू 122, कारण होमगार्डमध्ये पण भरपूर कॉम्पिटिशन झालेलं आहे या टायमाला. त्याच्यामुळे 122पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो होमगार्डचा पण. फिमेल बघायला गेलो तो 118 टू 115, 115 ते 118 दरम्यान फिमेलचा पण जाऊ शकतो. आणि लास्ट आणि फायनल अनाथ. तर अनाथचा कट ऑफ हा 90 ते 100मधनं असणार मेलसाठी, आणि फिमेलसाठी 80 टू 90 या दरम्यान लागू शकतो रिझल्ट. 80 ते 90 दरम्यान फिमेल आणि मेल 90 टू 100. तो हा होता आपला मुंबई CPचा कट ऑफबद्दल, कॉन्स्टेबल पदासाठी लागणारा कट ऑफ, जे की मी तुम्हाला माहितीपूर्वक, अगर तुम्हाला माहिती आवडली असतील आणि याच्यातून तुम्हाला नंबर्समधनं थोडे बहुत का होत नाही, थोडा नॉलेज आला असेल या मार्कबद्दल फायनल, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि बस इतकाही. आणि CP ड्रायव्हर चालकबद्दल पण आपण कट ऑफ लावणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबून ठेवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.